हाय हॅलो नमस्कार. मी सोनाली आपल्या सर्वांचं खूप सारं स्वागत करते अमोली मराठी चॅनलमध्ये. तर आज आहे रविवार आणि रविवारचा हा व्हिडिओ आहे. तर बघा बाळ इथं पाठीमागं बसलंय, खेळते. अर्णव गेला बाहेर खेळायला आणि मी बनवते इथं चहा. तर चहा नाश्ता झाला की लगेचच मी अर्णवला आणि बाळाला घेऊन पोलिओ पाजण्यासाठी घेऊन गेले होते. अर्णवची जिथं बस येते तिथं जिथे बस थांबते त्याच ठिकाणी हा पोलिओ पाजत होते. तर दोघांना पण मी घेऊन गेले, अर्णवला आणि माझ्या लहान बाळाला. तर दोघांना घेऊन गेले, दोघांना पोलिओ पाजला. आणि परत रस्त्याने येत असताना सकाळी माहितीच नव्हतं मला की पोलिओ पाजायचं आहे आज म्हणून. पण माझ्या शेजारच्या ताईने सांगितलं की लहान मुलांना पोलिओ पाजण्यासाठी आले. तर मग पटकन घाईत गेले दोघांना घेऊन. 10 वाजेपर्यंत पोलिओ पाजला दोघांना आणि वापस रस्त्याने येताना आम्हाला हा उंट दिसला. आमच्याच घरा शेजारून हा उंट जात होता. तर बाळ आणि अर्णव बघत होते. तर छोटासा व्हिडिओ मी पण शूट केला तिथला. त्याच्यानंतर घरी आले आणि मस्तपैकी साडी घातली. कशी दिसते ती कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बाळाला इथं तहान लागली होती, मी त्याला पाणी पाजत होते. पाण्याची बॉटल आहे त्याच्यासाठी, पण मी जास्त तर पाण्याची बॉटल देत नाही. म्हणजे स्वतःहून जर प्यायचं असेल तर पाण्याची बॉटल देत असते मी त्याला. आणि आत्ता सध्या तो पाणी मागत आहे म्हणजे मी स्वयंपाक करते, माझ्या शेजारीच तो आला आणि मग पाण्याकडे हात करत होता. म्हणून मग एका वाटीमध्ये घेऊन चमच्याने त्याला पाणी पाजत आहे. जर चमच्याचा वापर न करता डायरेक्ट वाटीने किंवा छोट्या ग्लासने जरी पाणी पाजलं तरी त्याला ठसका लागतो. त्याच्यामुळे मी त्याला चमच्यानेच पाणी पाजायचा प्रयत्न करत असते. किंवा मग तो एकटा असेल तर बाटलीने पाणी पिऊ शकतो आणि त्याच्यासाठी स्पेशल बाटली भरून ठेवलेलीच असते. पण जर माझ्याजवळ आला तर मग मी चमच्याने पाजते, वाटीने किंवा छोट्या ग्लासने पाजत नाही, कारण त्याला ठसका येतो. तर बाळाला थोडंसं घेतलं, त्याला खाऊ घातलं आणि मग त्यांच्याकडे दिलं. आणि मग मी लागले स्वयंपाकाला. स्वयंपाक करायला खूप उशीर झाला होता, 11:30 वाजले होते. सकाळी रविवार असल्यामुळं सगळी कामं केली सकाळची, धुणं भांडे फडची, आणि मग स्वयंपाक करून घेतला. आणि पोलिओ पाजायचं होतं तर तिकडं पण गेले, त्याच्यासाठी थोडा जास्त वेळ झाला. आणि रविवार असल्यामुळं थोडा निवांत चालू होतं, सगळ्या गोष्टी निवांत चालल्या होत्या. पण अचानक कामावरून फोन आला त्यांना आणि मग बोलवलं त्यांना कामावर सेकंड शिफ्टला. तर मग अगोदरच माझा स्वयंपाक नव्हता झाला. मी इथं बनवत होते पुऱ्या, बटाट्याची भाजी. आणि आमचं अगोदरच ठरलं होतं की पुऱ्या आणि बटाट्याची भाजी बनवायची. मग पीठ मळत असतानाच मग त्यांच्या कामावरून फोन आला की कामाला ये सेकंड शिफ्टला म्हणून. मग मी त्यांना पुऱ्या बनवून दिल्या आणि भाजी बनवलीसुद्धा नाही, कारण तेवढा वेळ पण नव्हता. 1 वाजता त्यांना जायचं होतं कामाला. तर मध्ये मध्ये बाळ पण येत होतं माझ्याकडं. आणि मग पुऱ्या आणि श्रीखंडच त्यांना दिलं डब्यासाठी. तर इथं मी बनवत आहे पुऱ्या, मैद्याच्या पिठाच्या पुऱ्या बनवत आहे. तर पीठ मळून घेतलं. मैद्याच्या पिठाच्या पुऱ्या बनवण्यासाठी त्याच्यामध्ये मैद्याचं पीठ घेतलं आणि 2 चमचे मैद्याचं पीठ आणि अर्धा चमचा गव्हाचं पीठ टाकलं होतं. त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेतलं आणि असे बारीक छोटे छोटे गोळे करून सगळे घेतले. आणि मग इथं मी साडी घातली होती, त्याच्यामुळं मला जास्त जमत नव्हतं. साडी घातल्यामुळं स्वयंपाक पटपट बनवायला आणि कामं पण करायला मला सवय जास्त नाही साडीची. तर त्याच्यामुळं पटकन असं करता येत नाही, असं अडथळा आल्यासारखं होतं आहे. पण आज घातली साडी आणि मला बाहेर पण जायचं होतं, त्याच्यासाठी घातली होती. पण बाहेर जाणं कॅन्सल झालं कारण त्यांना अचानक कामावरून फोन आला. तर मग नाही गेलो. त्यांनी गेले मग 1 वाजता कामाला. इथं मी अशा प्रकारचे सगळे छोटे छोटे गोळे करून ठेवलेले आहेत. आणि जर एक एक गोळा करून पुरी लाटली असती तर थोडा जास्त वेळ लागला असता. तर त्याच्यामुळं मी सगळ्या पिठाचे असे गोळे करून ठेवले आणि त्याच्यानंतर मग पुऱ्या लाटल्या. पुऱ्या लाटत असताना दोन्ही साईडला थोडंसं तेल लावून पुऱ्या लाटून घ्यायच्या हलक्या हाताने. जास्त दाब टाकायचा नाही आणि जास्त पातळही करायची नाही. थोड्या जाडसर पुऱ्या ठेवल्यानं तर फुगतात चांगल्या.
अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या मी लाटून एका पेपरवरती ठेवल्या आणि साईडलाच कढईमध्ये तेल गरम करून म्हणजे कढईमध्ये तेल ओतून गरम होण्यासाठी ठेवलं. कमी गॅसवरती तेल गरम होत होतं तोपर्यंत मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या. त्याच्यानंतर मग मी पुऱ्या तळायला घेतल्या. तर तेल गरम झालेलं आहे आणि माझ्यासोबतच पुऱ्या सगळ्या लाटून झालेल्या आहेत. तर आता मी तेलात पुऱ्या तळून घेते. आता तेलामध्ये पुरी टाकून घेतलेली आहे. तर तेलही गरम झालं चांगलं आणि पुरी पण आपली छान फुगलेली आहे. तर तेलात पुरी तळत असताना जास्त आलटी-पलटी करत बसायचं नाही, कारण पुऱ्या तेल शोषून घेतात जास्त. तर 1-2 वेळेस पलटी करून पुरी लगेच काढून घ्यायची. तर अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या मी तळून घेतल्या आणि पुऱ्या तळत असताना हे दोघं बघा काय करतात, पीठ घेऊन खेळत आहेत. पुऱ्यासाठी जे पीठ मळलं होतं ते पीठ घेऊन दोघं पण खेळत आहेत. तर बाळ मस्तपैकी बसले पिठासोबत खेळत. तर सगळ्या पोळ्या मी तळून घेतल्या आणि त्यांना जेवायला दिलं, कारण 1 वाजायला फक्त 15 मिनटं कमी होते. तर त्यांना जेवायला दिलं. त्यांच्यासोबत मग हे दोघं पण जेवून घेतले, ह्या दोघांनी पण. मग त्यांनी जेवण वगैरे केलं आणि माझे मिस्टर लगेच कामाला गेले आणि कामाला गेले की मग मी जेवण करून घेतलं. मी जेवण वगैरे केलं की लगेच मुलं बाहेर गेले खेळायला. बाळ गाडीवर बसलं होतं आणि इथून बघा इथपर्यंत गाडी घेऊन आला होता. मी घरातच होते आणि खाली बघा पायऱ्या. तर सरकवत आला होता इथपर्यंत. मग आर्न लगेच मला सांगायला आला. मग मी पटकन बाहेर आले आणि मग त्याला बघितलं. तर इथून पुढं ह्या ज्या वरती आहेत त्या 4थ्या मजल्यापर्यंत पायऱ्या आहेत. तिथपर्यंत बाळ रांगत जातो वरती चालत, म्हणजे चालत नाही, रांगत जातो. तर आणि खाली उतरत नाही, पण उतरायचं जर असेल तर रडतो. तर खाली गाडी घेऊन जाण्याची भीती वाटत होती, म्हणून मी पळत पटकन आले आणि त्याला घेतलं. तर थोडं 5-10 मिनटं मी त्याला इथं खेळू दिलं आणि नंतर मग घरात घेऊन गेले मी त्याला. मग तेवढ्यात दीदी आली. तिच्या मुलाला पोलिओ पाजण्यासाठी ती घेऊन आली होती, मोठ्या भावाला घेऊन. तर ते दोघं जण आले होते. भाऊ काय वरती आला नाही माझ्या रूमकडं. तो दीदीला सोडवलं त्याने आणि लगेच गेला. तर दीदी आली होती. मग मी बसलो थोडा वेळ घरी. मग घरी बसलो, गप्पा वगैरे मारल्या. मग माझे राहिलेली जी कामं होते ती मी पटकन केले आणि मग दीदीसोबतच मी आईकडे गेले. आईकडे जात असताना छोटासा व्हिडिओ हा केलेला आहे. तर ही दीदीचा मुलगा आहे, आता 1.5 वर्ष झाले त्याला. आणि ही दीदी. तर अर्ध्या रस्त्यात आम्ही चालत गेलो, नंतर समोरून भाऊ आला नेहमी घेऊन जाण्यासाठी. दोघीकडे 2 मुलं आणि आर्न होता आणि सोबतच कांद्याची पिशवी होती. त्याच्यामुळे व्हिडिओ काही जास्त काढला नाही. अर्ध्या रस्त्यापर्यंत गेलं की माझा भाऊ आला होता घ्यायला. मग तिथून आलोत आणि आईच्या घरी ही मांजर आहे. या मांजरीला बघा माझं बाळ कसं खेळतंय. तिला पकडतो, ओढतो, मारतो सुद्धा आणि थोडाही घाबरत नाही तिला. चावते सोड, तसं नाही करायचं. पिल्लू चावती बघ म्हणू. ओय पिल्लू, ओय तिच्या अंगावर बसायले नको. ए पिल्लू चावती म्हणे सरकार कसं मारायला लागलंय तिला. तुला द्यायला लागलाय. सोड.
कुठे गेली मनी? मनी कुठे गेली यार? पिलो इकडे बघ. बोला मनीला, बोला. इकडे बरं, बोला मनीला. बोलो मनीला. हां बोलो. नाही येत आता, गेली.